आपण सध्या सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर आहोत आणि ज्या दिवशी विशाल पाटील यांना काँग्रेसने तिकीट नाकारलं त्या दिवशी या ठिकाणाचे काँग्रेस भवनावरचे फलक हटवण्यात आले होते आणि आज पुन्हा विशाल पाटील यांना 14व्या फेरीनंतर 60,000चं लीड मिळतंय. तर काँग्रेस भवनासमोरील काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटील जे प्रेमी आहेत, विशाल पाटील यांना मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गाने या काँग्रेस भवनाच्या प्रांगणामध्ये भव्य अशी गुलालाची उधळण केलेली आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता की अशा पद्धतीने बॅनरची चर्चाही होते. याच सांगलीमध्ये तिकिटासाठी वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीची वारी केली, परंतु विशाल पाटील यांना तिकीट नाकारलं आणि स्वतः ते अपक्ष ही निवडणूक जनतेने हातात घेऊन विशाल पाटील हे अपक्ष उभा राहिले. तिकीट नाकारण्यापासून ते अपक्षपर्यंत आणि विजयाच्या गुलालापर्यंत त्यांनी जो प्रवास केला, या प्रवासामध्ये खूप त्यांनी संघर्ष केलेला आपल्याला दिसतोय आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. आज देशामध्ये अपक्षाला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली होती. माझ्या पाठीमागे पाहू शकता की हे विशाल पाटलावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? 14व्या फेरीनंतर 60,000पेक्षा जास्त मताधिक्य विशाल पाटील यांना मिळालेला आहे. काय वाटतंय 14व्या फेरीनंतर विशाल पाटील हे आघाडीवर आहेत? काय भावना आहे तुमच्या? भावना एवढ्याच आहेत, लोकांनी आपल्या आता जे मतदान घेतलेलं दंडुकशाहीच्या आणि पैशाच्या विरोधात हे सर्वसामान्यांचं मतदान आहे आणि विजय हा सर्वसामान्यांचा झालेला आहे. एकच दादा कोण म्हणता येत पक्षाने तिकीट नाकारून सुद्धा आज विजयाचा गुलाल अंगावरती पडतो. कसं आहे, पक्षाने ऍक्च्युली तिकीट नाकारली नव्हती. काँग्रेस पक्षाची तिकीट विशाल दादांनाच फिक्स होती, पण काही जे जिल्ह्याचे नेते म्हणण्यासाठी पुढे येऊन कटकारस्थान करून विशाल दादांना किंवा काँग्रेस पक्षाला अडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना आमच्या सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण सामान्य जनतेनं दाखवून दिलेलं आहे काँग्रेसच आहे आणि काँग्रेसच आहे निवडून आली. आज आता इथून पुढे एक सांगतो, पार्सल पाठवलं आम्ही, टप्पा पेन आमचा आणि कार्यक्रम पेन आमचा ना. जर आमच्या आडवं आलं तर बोलवून कार्यक्रम करणार. सांगलीच्या बॅनरबाजीमध्ये सगळं आमचं सत्ता पण आमची काँग्रेस विशाल दादांचा. इथून पुढे आता सांगतो तुम्हाला, येणारी विधानसभा काँग्रेसचे आमदार भरपूर निवडून येतील. 6च्या 6 ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून येणार. प्लस महापालिका क्षेत्रात एक हाती सत्ता ही काँग्रेस पक्षाची येणार, एवढंच सांगून टाकतो. काय सांगाल या रॅलीमध्ये बॅनरबाजी दिसते की सांगलीचं तिकीट म्हणजे जिल्ह्याचं तिकीट आता इथूनच फिक्स होणार? 100% सांगतो. दिवस आता उघडला आहे. माननीय विश्वजित कदम साहेब येणाऱ्या भविष्य काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगलीला मान देतील आणि आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी राहणार आहे. हे कार्यकर्ते विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. अपक्षाला इतकी मोठी ताकद मिळणं ही गोष्ट तितकीच मोठी आहे. मदन पाटलांनी दरवाजा फोडून गेले, विशाल दादा भिंत फोडून गेले. 6 मतदारसंघात निवडून येणे जोग नाही. अजून काही फेऱ्या बाकी आहेत, काय दागदुख वाटते का? निवडून येणार नक्की निवडून विशाल पाटीलच येणार. निवडून नाही आपण हे 6 पाठी दिल्लीत सुद्धा आता सध्याला घासाघाची चालू आहे. काय सांगलीचे प्रश्न आहे दिल्ली पाप्यामध्ये तुम्ही दिल्लीला पाठवले? सांगलीचे भरपूर प्रश्न आहेत. तुमचे त्या एअरपोर्ट पासून रायपोर्ट पर्यंत सगळे भरपूर प्रश्न आहेत. जे आज 10 वर्ष जे राज्य करणारे संजय काका होते खासदार, त्यांनी सांगलीच्या जनतेकडे नाकारतेपणा सांगलीच्या जनतेला सोडून दिलं होतं वाऱ्यावरती. त्यामुळे जनतेनं विशालदादा पाटील यांना आणि काँग्रेस पक्षाला निवडून दिले. अपक्ष खासदार होणं एवढं शक्य नाही, पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती आणि सांगलीच्या जनतेच्या ताकदीवरती विशालदादा सध्याला खासदार झालेला आहेत आणि त्यांचं सांगलीच्या जनतेतर्फे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. येणाऱ्या विधानसभेची जी गणित आहे ते बदलले पूर्ण काँग्रेस, विधानसभा पूर्ण काँग्रेस आणि महाराष्ट्रात
सांगली जिल्ह्यातलं जे आमदारकीचे चित्र आहे ते बदलण्याची शक्यता आहे अशी कार्यकर्त्याकडून भविष्यवाणी वर्तवण्यात येत आहे.